हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्व स्वयंपाक वगैरे झाला होता. म्हटलं आपल्याला दुपारच्यासाठी साबुदाणा टाकू म्हणून टाकला होता पाण्यामध्ये खिचडीसाठी. आणि त्यानंतर गेली होती पारिजातकची आमच्या गार्डनमध्ये फुलं होती ते आणण्यासाठी. त्याच्या अगोदर मी दुसरे फुलेसुद्धा घेऊन आली होती आणि पारिजातकची फुले आणली होती, कारण मी आज घालणार होते पारिजातकच्या फुलांची माळ. त्यानंतर आज नवरात्रीच्या 5व्या दिवस. तर आपण नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते, कारण ती करुणा, धैर्य आणि सुसंवादाचे प्रतीक असे मानले जाते. स्कंद मातेला ना कमळावर बसले बाळ स्कंदाला मांडीवर घेऊन शांती, ज्ञान, कौटुंबिक शांती आणि काळजीने नैऋत्य करण्याची शक्ती देण्यात आली होती. त्यानंतर ना तसेच आजचा शुभ रंग हा हिरवा मानला जातो, जो की सुसंवाद वाढ आणि समृद्धी करणे स्कंद मातेच्या पोषण ऊर्जेशी सुसंगत आहे. नवरात्रीच्या 5व्या दिवशी ना स्कंद मातेला केळीचा नैवेद्य दाखवणे हा शुभ मानला जातो, कारण हा नैवेद्य ना पोषण, साधेपणा आणि कल्याण आपलं करेल असं सांगण्यात आले आहे. या दिवशी ना स्कंद मातेचा ओम देवी स्कंद माते नमः या मंत्राचा जप करावा. हा जप केल्याने स्कंद माता ही आपल्यावरती प्रसन्न होते. स्कंद माता ही दुर्गेचं 5वं रूप मानले जाते, जिला नवरात्रीच्या 5व्या दिवशी पूजले जाते. युद्ध देवता कार्तिकेय म्हणजे स्कंद हे तिचे पुत्र आहेत आणि म्हणून तिला स्कंद माता हे नाव मिळाले आहे. तारकासुराचा वध करण्यासाठी श्री शंकर आणि देवीने मिळून कार्तिकेय म्हणजे स्कंद यांना जन्म दिला होता. त्यावेळी देवीने स्कंदाची काळजी घेतली आणि त्यांना शिक्षण देऊन शक्तिशाली बनवले, म्हणून त्यांना स्कंद माता असले म्हणले जाते. तर ही होती थोडक्यात स्कंद मातेची म्हणजेच नवदुर्गेची 5व्या दिवशीची कहाणी. नंतर मी छान अशी ना पूजा करून घेतली. म्हणजे पहिली फुले काढली, दुसरी फुले टाकली आणि दिवा लावून घेतला. नंतर मी अगरबत्ती सुद्धा लावून घेतली. मी देवी पुढे ना 2 अगरबत्ती लावते. त्यानंतर छान असा हळद कुंकू आणि अक्षता वाहून पूजा करून घेतली देवीची आणि देवघरातल्या देवतांची. मी ती रेड कलरची चुनरी त्या कलशावर टाकल्यामुळे ना खरंच खूप छान दिसतं ते. नंतर छान अशी आरती करून घेतली. आणि सर्व देवतांना आणि मला स्वतःला सुद्धा मी आरती देऊन घेतली. नंतर नमस्कार केला. आणि आज नंतर मी तुळशीची पूजा केली. मधली पूजा झाल्यानंतर मी आज तुळशीची पूजा करण्यासाठी आले होते. नंतर नैवेद्य दाखवला. राजगिऱ्याचा लाडू दाखवला होता मी आज नैवेद्याला. नंतर मी घेतली होती इकडे माझ्या खिचडी करण्यासाठी. त्यासाठी मी ना मिरच्या घेतल्या, त्या अगोदर मिक्सरला लावून घेतल्या आणि मी असं ना सेपरेट काढते. अगोदर मिरच्या काढते, नंतर भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट काढला आणि आता वरतून मी मीठ ॲड करणार होते आणि ते छान असं एकत्र करून घेणार होते. याने खिचडीला कलर पण छान येतो आणि छान खिचडी होते.
नंतर मी कढई गरम करून घेतली होती इथे. त्यात छान असं तूप टाकून घेतलं. तूप छान असं गरम होऊन दिलं आणि नंतर आता मी त्यामध्ये साबुदाणा टाकणार होते. मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी साबुदाणा टाकून ना छान असं परतून घेतलं होतं ते. आता मला यामध्ये बटाटा एवढा काही आवडत नाही म्हणून मी स्किप केला. तुम्ही बटाटासुद्धा टाकू शकता, म्हणजे काही काही घरांमध्ये टाकतात. आता खिचडी ही काही नवीन काही युनिक अशी रेसिपी नाही आहे. बट बनवत होते तर म्हटलं दाखवूया. नंतर मी ना थोडी वाफ आणून घेतली जेणेकरून आपला जो साबुदाणा आहे ना तो असा मऊ आणि छान काय म्हणतो आपण छान होतो. तर फायनली माझी खिचडी तयार होती. नंतर मी केळी असं माझं फराळासाठी घेतलं. नंतर संध्याकाळी मला मावशीमध्ये गेलो होतो की देवी बसलेली होती. खरंच खूप छान असं या देवीचं रूप होतं, खूप छान वाटत होतं. बघू शकता ती देवी सुंदर दिसत आहे, खूप छान देख होता. खरोखरची साडी देवीला ना वेअर केलेली होती, त्यामुळे ती देवी आणखीनच सुंदर दिसत होती. आणि असं काही तिथलं छोटंसं असं डेकोरेशन होतं. नंतर मी कोमलच्या घरी गेले होते, तिथे होते कन्यापूजन. तर असा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. जर आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आता इथे तुम्हाला बायका पण दिसत असेल, पण त्या मुलींसोबत त्यांची मम्मीसुद्धा आलेल्या होत्या म्हणून त्यांना पण थोडा नाश्ता दिला होता. नंतर सुरू झालं होतं आमच्या सोसायटीमधलं गरबा. तर आज प्रॉपर बायकांनी सर्व असं जे गरब्याचं पोशाख होतं ना तो परिधान केलेला होता, त्यामुळे आज खरंच खूप छान दिसत होतं. आणि आज आमच्या सोसायटीमध्ये कॉम्पिटिशनसुद्धा होतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं ते डान्स करताय.